लोक म्हणतात मुली छोटे कपडे घालतात म्हणून रेप होतो, रात्री फिरतात म्हणून रेप होतो. पण आत्ता सांगा, ती 3-3.5 वर्षाची चिमुरडी कोणते कपडे घालून फिरत होती हो? ती कुठे उशिरा फिरत होती? तिची नेमकी चूक तरी काय होती? हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मित्रांनो. रेप हा मुलींच्या कपड्यांमुळे होत नाही, रेप हा मुलींच्या वेळेमुळे सुद्धा होत नाही, पण रेप हा विकृत नालायक मानसिकतेच्या पुरुषांमुळे होतो. मालेगावमधील 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार हा फक्त गुन्हा नाही आहे, हा मानवतेवर मारलेला एक मोठा तमाचा आहे, एक मोठा थप्पड आहे. आत्ता त्या मुलीचे पॅरेंट सरकारकडे मागणी करतायत, त्याला आमच्या स्वाधीन करा, त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि हो, ही मागणी अत्यंत योग्य आहे, पूर्णपणे योग्य आहे. पण मोठा प्रश्न इथेच आहे, आज कितीतरी केसेस झाल्या आहेत, कितीतरी मुलींचे जीव गेलेले आहेत, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत हो. पण खरं सरकारने कितीतरी आरोपींना कठोर शिक्षा दिली आहे तो, कितीतरी लोकांना न्याय हा खरोखर भेटलेला आहे. काहीही बदललेलं नाही आहे मित्रांनो, काहीही बदललेलं नाही आहे. आता फक्त मोठ्या मुली सेफ नव्हत्या, पण आत्ता 3 वर्षाच्या चिमुरड्यासुद्धा सेफ राहिलेल्या नाही आहे. म्हणून अजूनही चिमुरड्या मुलींचे जीव जातात आहे, त्यांच्यावर रेप होतो आहे. एखादी घटना झाल्यावर ती 2 दिवस गाजते आणि थोड्या वेळात 2-3 दिवसांनी लगेच ते शांत होते. मेणबत्त्या घेऊन फिरतो आपण, फक्त त्या मुलीचे आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त होते ज्या मुलीवर ही घटना घडते. म्हणून आज हा आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ता तरी सरकारने शिक्षा देण्यात कठोर पावलं उचलली पाहिजे. उदाहरण तयार केलं नाही ना, तर उद्या अजून कितीतरी चिमुकलींचा बळी जाणार आहे. हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. सरकारने आत्ता तरी पावलं उचलली नाही ना, तर उद्या कुठल्या घरातल्या चिमुरडीचा जीव जाणार आहे? अशा जनावरांना, अशा विकृत लांडग्यांना दया दाखवायचीच नाही. देशाला धक्का बसेल अशी शिक्षा द्या, नाहीतर हा हरामखोरपणा थांबणार नाही. आणि लक्षात ठेवा, न्याय उशिरा मिळणं म्हणजे न्याय न मिळण्यासारखं.